काल काल राहुलजींची भेट झाली. आज आत्ता इथून आम्ही अरविंद केजरीवालजींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणार आहोत. एकंदर चर्चा साधारणपणे ॲक्च्युली कर्टसी कॉल होता, कारण आपल्याला माहिती आहे की आत्ता निवडणुका महाराष्ट्राच्या आणि आत्ता दिल्लीच्या होऊन गेल्या. साधारणपणे दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे की जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे. आणि निवडणूक आयोगाचं अभिनंदन करताना, त्यांचे आभार मानताना भाजपच्या वतीने आम्ही हीच चर्चा करतोय की जे इलेक्शन फ्रॉड झालं, जो वोटर फ्रॉड झाला आहे, जो आपल्यालाही दिसतोय, आम्हालाही दिसतोय, हे लोकांसमोर आणणं तर गरजेचं आहे, ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे. आणि आपल्या देशात फ्री अँड फेअर इलेक्शन्स होत आहेत का, ह्याच्यावर जो प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं. तर मोर्चा बांधणी तर सुरू आहेच. अर्थात जे कोणी म्हणजे सत्ताधारी पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, भेटतात कुठच्याही राज्यातले, त्यांचं म्हणणं एकच आहे की ही सगळी जी यंत्रणा, ही जी प्रोसेस आहे, ही फ्री अँड फेअर आता वाटत नाही आहे. म्हणजे यापुढची लढाई तुमची भाजपसोबतच इलेक्शन कमिशनच्या विरोधात देखील असेल, त्याच्यामध्ये पारदर्शकता. दोघांमध्ये फरक आहे का? आदित्यजी, तुम्ही तुमच्या काही वैयक्तिक समारंभासाठी आला होता दिल्लीच्या जवळ असं समजलं होतं. वैयक्तिक कुठचं? म्हणजे फक्त राजकीय भेटी आज होत्या. आता हे राजकारण किंवा वैयक्तिक दोन्ही म्हणू शकतं ना. आता वैयक्तिक मैत्री आहेच या लोकांबरोबर, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्टसी कॉल म्हणून दोघांनी भेटणं गरजेचं होतं. आम्ही अनेक दिवस अशी भेटगाठ झाली नव्हती, फोनवर बोलणं चालतं, तर म्हणून त्यांना भेटायला आलो. शरद पवारांना भेटणार आहात का? संदर्भामध्ये तुमचं एकमत आहे का? शरद पवारांच्या पार्टीचं वेगळं मत आहे, तुमचं एकमत. बघा, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू, ईव्हीएम बद्दल अनेक पक्षांचे वेगळी मतं असतात. आमचं मत एक ठामपणे राहिलेलं आहे, जिंकलो आणि हरलो तरी, की ईव्हीएममध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की माझं मत जे आहे ते नक्की कुठे जातं आहे, हे मला अजूनही कळत नाही आहे. अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा ज्यांना पाडलं गेलं निवडणूक आयोगाकडून, रिकाउंटसाठी मागितलं होतं, ते रिकाउंट दिलं नाही. त्यांना सांगितलं मॉक पोल घ्या. अनेक लोकांनी हा पण प्रयत्न केला की ह्याच्यात पुढे काही केस होते का. आता 1-2 लोक आमचे गेलेत कोर्टामध्ये. पण ईव्हीएमबद्दल थोडी अजून क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. जे व्हीव्हीपॅटचे क्रॉस चेकिंग होतं, व्हीव्हीपॅटमध्ये देखील चिठ्ठी बाहेर तर येत नाही, ती खरोखर खालती पडते का, ते काळे काचेतून दिसतंय काय, तिथे लाईट येतो आणि जातो, ते आपल्याला कधी तिकडचं चिन्ह दिसतं, मशाल असेल, जे काय असेल, कमळ असेल. पण ती एक गोष्ट झाली, ईव्हीएम ही एक टेक्निकल गोष्ट झाली. त्याचसोबत दुसरी गोष्ट जी महाराष्ट्रामध्ये आपण पाहायला बघतो ना, आपल्याला दिसतंय की 47 लाख मतदार जे वाढवलेले आहेत आणि साधारणपणे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत, ह्याच्याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही क्लॅरिटी दिली नाही. निवडणूक आयोगाने मध्यंतरी आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये पण सांगितलं. समाधानी आहात का त्याच्यावर? मला सांगा, उत्तर दिलं असेल तर आम्हाला व्हिडिओ फुटेज दाखवा ना. तुम्हाला शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यायला लागतं. टोकन दाखवा ना आम्हाला, किती लोकांनी मतदान केलंय. असेल ना, चला आम्ही मान्य करतो, टोकन दाखवा, फुटेज दाखवा. दिल्ली दौरा हा ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आहे का? तुम्ही फोडताय का कोणाला? आम्ही पडतोय. ऑपरेशन टायगर म्हणजे हे कोणाला फोडतात का? बघा, तुम्हाला एक सांगू, अनेक आता आज खासदार मला पण नंतर भेटणार आहेत. इथे दिल्लीमध्ये आपण वातावरण पाहता तसंच नागपूरचं देखील वातावरण असतं. अधिवेशन असताना लोक एकमेकांना भेटतात आणि कोण कोणाला भेटायचं हे त्यांनी ठरवायचं आहे. पण एक तुम्हाला सांगतो, स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रामध्ये सरकार आत्ता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे. त्याच्यात भाजप एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे. ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या. हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते, त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे? गेले तुम्ही 3 महिन्यातलं जे काही महाराष्ट्रातले चित्र आहे बघा, कशावरनं वाद चाललेत. पहिलं मुख्यमंत्री कोण होणार, त्याच्यावरनं 10-15 दिवस काढले होते. ती शपथविधी झाल्यानंतर विस्तार कधी होणार, त्याच्यात कोण मंत्री बनणार, जॅकेट कोणी शिवलेत कोणी नाही शिवलेत, त्याच्यावरनं वाद होता. ते झाल्यानंतर पालकमंत्री मालकमंत्री कोण बनणार जिल्ह्याचा, अजूनही वाद सुरू आहेत. म्हणजे ह्यांचं स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही आहे. वाद चालू आहेत की गाडी कोणाची, बंगला कोणाचा, जिल्हा कोणाचा, पण जनतेच्या प्रश्नावर कोणी बोलत नाहीत. अजूनही लाडकी बहीण योजना 2100 देणार होते, सुरू केलं आहे का? लाडका भाऊमध्ये 10,000 रुपये देणार होते, सुरू केलं आहे का? अनेक गोष्टी जे करणार होते महाराष्ट्रामध्ये, एक सुद्धा गोष्ट अजून केली नाही आहे. बघा, कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय असतो. काल राऊत साहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. पण जे एकनाथ शिंदे ज्यांनी गद्दारी केली फक्त आमच्याबरोबर नाही तर महाराष्ट्राबरोबर, आणि आम्हाला राग ह्याच गोष्टीसाठी आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पक्षातून बाहेर जातात.
ह्यांनी वंदनीय हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचं पाप, त्यांनी दिलेलं नाव हे चोरण्याचं पाप, त्यांनी दिलेलं सिंबल ते चोरण्याचं पाप हे एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जी सुख शांती समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो, मग ते वेगळे वेगळे करार असतील ज्या इंडस्ट्रियलिस्ट बरोबर केलेले, जे इंडस्ट्रीज येणार होत्या, हे सगळं दुसऱ्या राज्यात पाठवण्याचं पाप देखील एकनाथ शिंदेनी केलेलं आहे. पण त्याच सोहळ्यामध्ये नाही झालं अजून. पण त्याच सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना, ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील. तुम्ही आज पवारांना भेटणार आहे? नाही, आज नाही भेटवणार आहे. नक्कीच शिवभोजन योजना असेल किंवा आपण STची दरवाढ देखील पहा, BSCची दरवाढ प्रस्ताव येत आहे. मुंबईमध्ये अदानी कर लावणार आहेत, कारण जी देवनारची जागा त्यांनी ढापलेली आहे ते कचरा स्वच्छ करण्यासाठी जवळपास 3,000 कोटीचा खर्च येणार महानगरपालिकेवर. प्रायव्हेट जमीन, आता अदानीची जमीन स्वच्छ करणार महानगरपालिका. हे 3,000 कोटी आणायची कुठून? तर आता युजर फी प्रत्येक घरावर, प्रत्येक मुंबईकरावर प्रस्तावित केलेली आहे. आम्ही याचा तर कडाडून विरोध करणार आहोत, कुठेही मागे हटणार नाही. आमच्यासोबत ज्यांना यायचं असेल, मुंबईकरांच्या हितासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी येईल ते येतील, जे नसतील ते ह्या सगळ्या गँगबरोबर राहतील. पण तुम्ही एक सांगतो तुम्हाला, जसं हे शिवभोजन थाली ही ते आता बंद करतायत, तसंच आपल्याला आठवत असेल, आपल्याच माध्यमातून मी ऐकलं, मागच्या आठवड्यात 2 बातम्या महत्त्वाच्या आल्या. साधारणपणे 79 कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी. आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की 50 कोटी नाही म्हणून मध्यभोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली. म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत, त्यांच्यासाठी तुमच्याकडे 79 कोटी आहेत भाजपकडे, सरकारकडे. पण ज्या लहान मुलं, अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मीलसाठी येतात, त्यांना देण्यासाठी तुम्हाला 50 कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी. हे कुठचं शासन झालं? मग करा ऑपरेशन टायगर, करा ऑपरेशन लोटस, करा कितीही करा, पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मीलमधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय, हे कुठचं ऑपरेशन आहे? बघा, हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. परवाच्या कार्यक्रमाच्या नाराजीमुळे तुम्ही भेटणार नाहीये का? परवाच्या कार्यक्रमाची नाराजी होती, त्यामुळे नाही हो, काल तुम्हाला सांगतो, आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो. पण मुंबईमध्ये नाही, तुम्ही थांबा, तुम्ही करतो. अरे तुमच्यामध्ये वाद नको. ऐका, एक तर फार थोडे आहात तुम्ही इथे. ऐका सुनिए, मैं हिंदी में करता हूँ. आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची. आता काल 1-2 झाले आमचे. तुमचा विषय होता. कोणी सांगितले का की तुम्ही भूमिका अधिकृत नाहीये? त्याच्यावर पवार यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कुठे ना कुठे सांगितलं, जेव्हा तुमच्या पक्षातले लोक महायुतीच्या दुसऱ्या नेत्यांना भेटतात, जसं नागपूरमध्ये फडणवीसांना पण भेटले, तेव्हा कोणी तिकडून कोणी नाराजगी? बघा, ह्याच्यात तुम्हाला एक सांगतो, आम्ही जेव्हा भेटलेलो आहे तेव्हा स्पष्टपणे आम्ही कशासाठी गेलो आहे हे आम्ही जाहीर केलेलं आहे. जी कामं आहेत ती तिथे नेलेली आहेत, आपल्यासमोर तीच आणलेली आहेत. कधी त्यांचं कौतुक केलं नाही आहे महाराष्ट्रात पडझड करण्यासाठी, कधी महाराष्ट्र लुटण्यासाठी कौतुक केलं नाही आहे, कधी महाराष्ट्रात विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही, महाराष्ट्र लुटण्याचं कौतुक केलं नाही आहे. जे महाराष्ट्राला लुटतात, जे महाराष्ट्रात सरकारची चोरी करतात, पक्षांची चोरी करतात, पक्ष फोडतात, मग त्यांचा परिवार फोडतात, त्यांचं कौतुक आमच्याकडून कधी होणार नाही, ॲज प्रिन्सिपल म्हणून होणार नाही. सगळे खासदार आहेत. आता 1 वाजता येतील सगळे. 1:30 वाजता आमची 1:30 वाजता स्नेहभोजन आहे. एक लक्षात घ्या, आजची पत्रकार परिषद सन्माननीय आदित्य ठाकरे यांची आहे. आपण त्यांना प्रश्न विचारा. मी काल बोललेलो आहे, महाराज ज्योतिराजे ते आज आदित्य बरोबर आहेत, ज्योतिरादित्य नंतर उत्तर देते. बरं का, त्यांना इतकंच म्हणेन की त्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे हे वीर होते. त्यांनी दिल्ली पुढे कधी लोटांगणे घातली नाहीत आणि दिल्ली समोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही, पण कोणाच्या नावानं देत आहे
याला आमचा विरोध आहे. महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देताय? तुम्ही महाजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय, एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय. तुम्ही जयाजीराव शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे. चला, धन्यवाद. अरे सोडून द्या हो, सोडून द्या, विषय संपला. आप हिंदी में शुरू करिए. केजरीवाल जी से मिलना है, क्या मुख्य बातचीत और दिल्ली आने का कारण? फ्यूचर ऑफ इंडिया अलायंस कल राहुल जी से कल देर रात को मुलाकात हुई, आज अरविंद जी से मुलाकात हो रही है. इसका तात्पर्य यही है कि जो भविष्य है हमारे देश का आज भी एक कोहरे में है, एक धुंधला हो गया है. क्योंकि अगर आप देखें तो पूरे देश में हर कोई चुनाव जो होता है, वोटर फ्रॉड और ईवीएम फ्रॉड, ये दोनों अगर सिस्टम्स अगर आप देखें तो हमें पता नहीं चलता कि हमारा वोट जा रहा है कहाँ. फ्री एंड फेयर इलेक्शंस क्या हमारे देश में हो रहे हैं? क्या चुनाव हमारे फ्री एंड फेयर है? ये पूछने का आज वक्त आ गया है. और हम प्रिटेंड कर रहे हैं, हम एक बर्ताव कर रहे हैं ऐसे कि हम डेमोक्रेसी में हैं, लेकिन शायद हमारी डेमोक्रेसी अब नहीं रही है. ये जो प्रिटेंशियस डेमोक्रेसी है उसे दूर करने के लिए हर एक पक्ष को साथ में आना होगा. कर्टसी में विजिट तो थी, कल राहुल जी के साथ थी, आज अरविंद जी के साथ है, लेकिन देश भर में जो हमारे साथ हुआ है या फिर जो आज केजरीवाल साहब के साथ हुआ या कांग्रेस के साथ हुआ, कल होते होते बिहार में नीतीश जी के साथ भी होगा. उनकी भी सीट चली जाएगी और भाजपा सत्ता प्राप्त कर लेगी. आरजेडी के साथ होगा, फिर चंद्रबाबू जी के साथ होगा. और भाजपा का यही सपना है कि हर एक रीजनल पार्टी को तोड़ा जाए, मरोड़ा जाए और ख़त्म किया जाए, वैसे ही जैसे उनको देश की डेमोक्रेसी को करना है. एक ही बात इसमें है कि आज और कल की जो कर्टेसी मीट्स है उससे आगे जो रोड मैप है वो भी थोड़ी तय करने की तैयारी चल रही है. इंडिया अलायंस को लेकर रोड मैप तैयार करने की कोशिश की जा रही है क्या? मुझे लगता है इंडिया अलायंस के लिए काफ़ी सारे जो वरिष्ठ नेता है वो रोड मैप तय करेंगे. कर्टेसी में विजिट्स में जो भी इलेक्शंस में रीडिंग्स थे वो थोड़े ऊपर से बातचीत हुई है. डिटेल में हमारी टीमें काम कर रही है उस पर. पत्रकार परिषद घेतली होती, संजय राऊत साहेब ते पत्रकार परिषदेला उपस्थित होते. एका मतदारसंघाचं उदाहरण देत त्यांनी 36,000चा आकडा उपस्थित केला होता. काल तुमच्या कर्टसी कॉलमध्ये त्या मतदानाबद्दल काम ठीक. आमचं सगळ्या मतदारसंघांबद्दल चर्चा झाली. एक महत्त्वाचं आहे की आपण पाहत असाल हे लाखो मतदार जे 4 महिन्यात वाढलेत. 18 वर्षापूर्वी नक्की काय झालं होतं असं की आत्ता 18 वर्षाची मुलं मतदानाला आली की एवढी लोकसंख्या वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढलेले आहेत. आंबेडकर साहेबांनी पण आता केस फाईल केलीच आहे ना, त्यांना हायकोर्टकडून ऑर्डर मिळाली आहे की व्हिडिओ फुटेज दाखवा आणि तुम्ही टोकन्स दाखवा. बहुत छोटी बात है. आप देखिए उनको पता नहीं कि इंडिया अलायंस में कुछ बचा है कि नहीं, लेकिन इंडिया में और भारत में आज भी लोग ऐसे भी हैं जो लोकशाही के लिए और संविधान के लिए लड़ेंगे. और इंडिया अलायंस जो भी हमारी है, ठीक है, नेशनल लेवल के लिए है. रीजनल लेवल पे हमने सबने निर्णय किया कि कैसे लोकल टीम्स पे होता है, लोकल यूनिट्स पे होता है, लेकिन नेशनली इंडिया अलायंस संविधान के लिए, लोकतंत्र के लिए और आपके अधिकार के लिए, हमारे अधिकार के लिए, हर एक की आवाज़ के लिए लड़ती रहेगी. इंडिया अलायंस की लीडरशिप ये जॉइंट एक मिनट इंडिया अलायंस में लीडरशिप ये जॉइंट लीडरशिप है. बहुत सारे बड़े बड़े नेता हैं और ये सारे लोग इंडिया अलायंस की लीडरशिप है. कोई एक नेता नहीं है, सारे लोग एक साथ काम कर रहे हैं. और ये लीडरशिप की लड़ाई नहीं है, ना ये ईगो की लड़ाई है, ना ये सत्ता प्राप्त की लड़ाई है. ये लड़ाई देश के हित की लड़ाई है. चला. शरद पवार जी ये ऑनर करते हैं एकनाथ शिंदे को दिल्ली में एक इवेंट में, तो क्या ये रिफ्लेक्ट करता है कि शरद पवार जी का जो स्टांस है शिवसेना दूसरे पक्ष की तरफ, एकनाथ शिंदे पक्ष की तरफ, वो सॉफ्ट हो रहा है? और क्या ये आपके लार्जर जो इंडिया अलायंस में दरार है उसको भी रिफ्लेक्ट करता है? आप कैसे देख रहे हैं? देखिए, एक तो उनकी उम्र और जो सीनियरिटी उस पर मैं बात नहीं करूँगा, लेकिन हमारा जो प्रिंसिपल है कि जो भी महाराष्ट्र के खिलाफ काम करता है, जो भी महाराष्ट्र के हित के खिलाफ काम करता है, और अगर आप महाराष्ट्र इतने बड़े राज्य के खिलाफ काम करोगे, जाहिर सी बात है देश पे इसका इम्पैक्ट होता ही है. नेगेटिव इम्पैक्ट देश पे भी होता है. तो जो महाराष्ट्र द्रोही है वो देशद्रोही भी होता है. उन्होंने सिर्फ ना हमारी पार्टी को तोड़ा है, ना परिवार को तोड़ने की कोशिश की है, लेकिन महाराष्ट्र की जो रीढ़ की हड्डी इंडस्ट्रियलाइजेशन उसे तोड़ी है. अगर आप देखें तो किसानों की आत्महत्या ज़्यादा बढ़ी है तो इनके समय में बढ़ी है. काफ़ी सारे किसान आंदोलन हो, महिलाओं पे अत्याचार हो, युवाओं की बेरोजगारी हो, पिछले 2-2.5 सालों में जितनी बढ़ चुकी है, ये देशद्रोह है, ये महाराष्ट्र द्रोह है. और ऐसे गंदे काम करने वाले इंसान का कभी भी हम सत्कार नहीं करेंगे.
ये हमारा प्रिंसिपल है। उनके प्रिंसिपल्स के बारे में मैं कुछ नहीं कहूँगा क्योंकि मैं बहुत जूनियर हूँ उनके करियर के हिसाब से भी और उम्र के हिसाब से भी। पार्टी तोड़ने की कोशिश अभी भी जारी है, तो क्या आप उसी को लेकर उसी सिलसिले में दिल्ली आए? तुम्ही अजित पवारांना भेटले, त्यांचं अभिनंदन केलं, तेव्हा आम्ही काय कुठला हस्तक्षेप केला नाही, आक्षेप घेतला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हम अगर आप देखें तो सारी जो बातें हैं वो पब्लिकली करते हैं, कभी भी हमने उनका अभिनंदन नहीं किया है। हम अभी भी कह रहे हैं कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है, लेकिन जो काम है, जो जनता के काम है, जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे। लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार एकनाथ शिंदे के पास नहीं जाएगी। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जे आयुक्तची नियुक्ती होती त्याच्यामध्ये कायद्यात बदल करण्यात आला. आता तर म्हणतात की मतदानाच्या ठिकाणी जे सिस्टीम फुटेज आहे इलेक्ट्रॉनिक तेही उमेदवाराला दिलं जाणार नाही. एवढे मोठे बदल होत असताना विरोधी पक्षांची भूमिका सॉफ्ट का पाहायला मिळते? सॉफ्ट म्हणजे अजून काय करायचं? आंदोलनं करतोय आम्ही, पार्लमेंटमध्ये विषय घेतोय, कोर्टात विषय घेतलेला आहे. तुम्ही एक विचार करा, चीफ इलेक्शन कमिशनचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला, CJIने दिलेला, तो भाजपने बदलून घेतला. आता तर मी ऐकतोय की आता भाजपचे अध्यक्ष, प्रधानमंत्री आणि जे त्यांचे सेक्रेटरी असतील हे तिघं ठरवणार की निवडणूक आयोग कोण आहे. म्हणजे विरोधी पक्ष पण घेणार नाही. तुम्हाला सांगतो एक, आपण मीडिया म्हणून विषय घेत आहात, आम्ही इकडे विषय घेत आहात. आता तुम्हाला 2 उदाहरणं देतो. महाराष्ट्रात पहिलं उदाहरण आहे बीडचं, दुसरं उदाहरण आहे परभणीचं. आंदोलनं रस्त्यावर होतात, आक्रोश मोर्चे निघतात, लॉंग मार्च निघतात. मीडियामधून पण सगळे पुरावे निश्चित, सगळं काही पुरावे घेऊन आपण दाखवत आहे की कोण कोण याच्यात दोषी आहे. मुख्यमंत्री ऐकतायत का? भाजप ऐकताय का? मग सॉफ्ट आणि हार्डमध्ये स्टॅन्स हा तुम्ही पण असेल, आम्ही पण असेल, कोणी सिव्हिल सोसायटी म्हणून पण असेल, कितीही काही आपण घेतलं तरी जे सत्तेत चोरी करून निवडणूक बसलेले आहेत ते उत्तर काय देतात ह्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवली पाहिजे की नाही? मला एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही मुंबई महानगरपालिकेची लढणार आहात की चलो मी तुम्हाला एक सांगतो, महाविकास आघाडी म्हणून पहिला आमचं भूमिका हीच राहील की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर तर करा. आदित्य जी, आपकी पार्टी के आधिकारिक प्रवक्ता की तरफ से कहा गया, संजय राउत जी बैठे उन्होंने कहा कि ऐसे अवार्ड खरीदे और बेचे जाते हैं, उस पर राजनीति बहुत ज़्यादा शुरू हो गई है. ज्योतिरादित्य सिंधिया ने सवाल खड़ा किया कि आप लोग मराठा समाज में अपना जो आधार है वो खो चुके हैं. देखिए, जो पार्टी बदलू है वो हमें ना ये सीख दे. जो खुद अपना आधार जो खो बैठे हो। खुद की सीट खो चुके थे, फिर सीट चाहिए थी इसलिए उन्होंने पार्टी बदली. जिन्होंने सब कुछ एक पार्टी से लिया, जिनके परिवार ने सब कुछ एक पार्टी से लिया, वो दूसरे पे ना कमेंट करें क्योंकि पार्टी बदलने के बाद कोई अधिकार नहीं रहता है. जो आन बान शान की बात करते हैं वो महाराष्ट्र से सीखे और मध्य प्रदेश से भी सीखे और उन व्यक्तियों से सीखे जो सबसे कठिन परिस्थिति में भी लड़ते हैं अपने लोगों के हित के लिए. पार्टी नहीं बदलते. आदित्य जी, आपकी पार्टी तोड़ने के प्रयास अभी भी जारी है, तो आपका जो अरे करते रहे, वो पार्टी तोड़ते रहे, लेकिन मेरे राज्य के बारे में या मेरे देश के हित के बारे में तो कुछ काम करे. आज भी झगड़े जो चल रहे हैं तीनों पार्टी में, जो एक गद्दार गुट है, दूसरा चोरी का गुट है और तीसरा जो भाजपा है, किस पे झगड़े चल रहे हैं? कौन सा बंगला किसको मिलेगा मंत्री का, कौन सी गाड़ी किसको मिलेगी, गाड़ी का नंबर क्या होगा, कौन जिला का पालक मंत्री, कौन मालक बनेगा, कौन पालक बनेगा? क्या ये झगड़े हो सकते हैं? झगड़ना है तो इस पे झगड़िए ना कि 2100 मिलने चाहिए कि 2300 मिलने चाहिए. लाड़की बहना योजना उसका क्या अमल हुआ है अभी भी? तो इस पे झगड़िए. चलो हम भी साथ देते हैं उसका. बहन और ऐसी कई सारी योजनाओं को बिल्कुल चुनाव से पहले घोषित करके इस स्कीम का जो फायदा है वो राजनीतिकरण. अगर आपको याद होगा तो मैंने ये चुनाव के दरमियान भी कहा था कि कहीं ना कहीं किसी कोर्ट में जाके भाजपा ये स्कीम्स को बंद करने वाली है. आज ये पिटिशनर कौन है मुझे पता नहीं, ये सुमोटो है मुझे पता नहीं, लेकिन यही भाजपा का तंत्र है. शायद बिहार के इलेक्शन के बाद और महाराष्ट्र में जो लोकल बॉडी इलेक्शंस है उसके बाद ये जो लाडली बहना है, लाडला भाऊ है, ये सारे स्कीम्स भाजपा ही बंद करेगी क्योंकि ये भाजपा का मोडस ऑपरेंडी है. मराठी पॅरासाइट्स बनवताय तुम्ही लोकांना. हे लाडकी बहीण योजना वेगवेगळ्या असं सर्वोच्च न्यायालयाचं. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, योजना ह्या महत्त्वाच्या असतात कारण लाडकी बहीण अर्थात महिलांना आधार देते आणि आम्ही 3000 रुपये देणार होतो. भाजपने तिथे 2500 सांगितलं. आता माहीत नाही, त्यांचा मुख्यमंत्री ठरला नाही आहे, पण पहिल्या आठवड्यात यमुना साफ होणार आहे, 2500 सुरू होणार आहे, अजून खूप काही काही गोष्टी होणार आहेत, प्रदूषणमुक्त दिल्ली होणार आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 2100 देऊ. माझी तर मागणी ही राहील की ही योजना बंद करण्याच्या आधी, भाजपा बंद करण्याच्या आधी 2100 तर द्या आणि जेवढी इन्स्टॉलमेंट आता निवडणुकीपासून आत्तापर्यंत आहेत त्याची 2100 आता 1 इन्स्टॉलमेंटमध्ये द्या. राज्याचे एक मंत्री म्हणतात जर सरपंचांना निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये यावं.
महाविकास आघाडीच्या आणि तुमच्या पक्षाच्या काही सभा बरोबर आहे. आता तुम्हीच ठरवा हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य. आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं. आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना, ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाही आहेत. निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता. काय हाताची गरज त्यांना पण आहे, पण तो निवडणूक आयोगाचा हात घेतात, काँग्रेसचा हात घेत नाही. निवडणूक आयोगाचा हात त्यांच्यासोबत नसता तर ती ही निवडणूक जिंकले नसते. आखरी सवाल, इंडिया गठबंधन की अगली बैठक कब होगी? राहुल गांधी साहब की कोई बातचीत? जल्द से जल्द होगी. चले थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.